नमस्कार, माझे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मी घेऊन आले आहे शेवग्याच्या शेंगांचं बेसन, जे की खूप सोपी पद्धत आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे शेवग्याच्या शेंगा. त्या मी घेतलेल्या आहेत, त्यांना नीट सालून घेतलेलं आहे. आता त्यांना मी मीडियम आकारात कापणार आहे. जसं तुम्हाला पद्धतीने कापायचं आहे, लहान बारीक मोठं छोटं त्या पद्धतीने तुम्हाला कापायचे, त्या पद्धतीने तुम्ही त्यांना कापून घ्या. त्यानंतर छोट्या कढईमध्ये मी किंवा पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यांना शिजवायला ठेवणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवग्याच्या शेंगा शिजत घालताना त्यामध्ये नेहमी मीठ घालून शिजून घ्या, कारण की त्याची टेस्ट खूप छान लागते. मोठ्या फ्लेमवरती मी त्याला शिजवायला ठेवलं आहे. दुसरीकडे मी बेसनाची तयारी करणार आहे. त्यासाठी 2 चमचे बेसन घेणार आहे, त्यामध्ये पाणी टाकून एकजीव करणार आहे आणि ते साईडला ठेवून देणार आहे. शेवग्याचं बेसन हे खूप कमी जणांना माहिती आहे. शेवग्याचं बेसन हे खूप अशी सोपी पद्धत आहे की जी फक्त 5 मिनिटाच्या आत तयार होती. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या शेवग्याच्या शेंगांचं वरण, आमटी, सुक्या शेंगांची भाजी अशा कुठल्या अजून अनेक पद्धती जर माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा. इथं आपल्या शेंगा शिजून झालेल्या आहेत. आता मी गॅस बंद केला आहे. मोठ्या कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेलामध्ये मोहरी, जिरे, मिरचीचा ठेचा, हिंग हे टाकलेलं आहे. आणि आता त्यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेलं बेसनाचं पाणी आहे ते मी त्यात ओतणार आहे. ते ओतून मी चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. मिक्स झाल्यावरती तुम्ही पाहू शकता कसं ते घट्ट होत चाललेलं आहे. तर बेसन आहे, बेसन हे घट्ट होणारच. तुम्हाला जर घट्ट हवा असेल तर तुम्ही घट्ट ठेवा, पातळ हवा असेल तर त्यामध्ये पाणी ॲड करत राहा. त्यानंतर मी त्यात ज्या शिजून घेतलेल्या शेंगा आहे त्या मी त्यात टाकल्या आहे. प्लस त्या शेवग्यांचं पाणीसुद्धा मी त्यात ॲड केलं आहे, कारण की ते खूप आयुर्वेदिक असतं आपल्या शरीरासाठी. वरतून चवीनुसार मीठ टाकलं आहे, कारण की वरतून का टाकलं, कारण की मी आधी शेवग्याच्या शेंगामध्ये मीठ टाकलं होतं. आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त असं शेवग्याचं बेसन तयार झालेलं आहे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि आपलं बेसन खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळेत आपलं बेसन तयार झालेलं आहे. तुम्हाला जर असेच कमी वेळेत होणारे पदार्थ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.